झालं हे संशोधन कोणी वांगे लावले खाली रताळे आपण कसे त्या सायंटिस्ट लोकांनी शास्त्रज्ञ लोकांनी जरा दाखवून ठेवलं येते काही दिवसामध्ये ते झालं शेती करत असताना उत्तम करायचं तर मोठ्या मोठ्या साधूच्या मुखातलं वाक्य ऐका उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चांगली करीत जा फिरून जात जा फिरून शेतात जायचे आणि पुढे मला तुम्हाला सिद्धांत पटवून द्यायचा आहे पूजोनी देव पाहिजे देवाकडे पाहत असताना पूजा करून बघा त्याला गंध अक्षता फुलं सगळं पहा मग देवाकडे बघा किती समाधान वाटत असते पूजा केली की दिवस सुखाचा जाते ना असं समाधान वाटत असते बघा पण काही लोकांना लईच वैताग लईच कंटाळा एक माणूस इतकं देवपूजेला कदरलं ते म्हणा घरचे रोजच पूजा लावायला म्हणला आपण पूजेपासून 4 दिवस सुट्टा भेटल काही म्हणून 4 दिवस सासरवाडीला गेले ते सासरवाडी आता जावई म्हणजे थाट झाले त्याच्यामध्ये आता जरा इकडे सगळे सासरे बुवा झाले आमच्या सचिन महाराजचा थाटच आहे इकडे तर जावई बापू मयाच करायला डायरेक्ट झाले पण तुमचे थाटच करत ते जावई आता मस्त ते गेलो सासरवाडीमध्ये खुर्ची बिडची अशी टाकली सगळीकडे ते राम सासरा बाहेरून आला सासरा म्हणाला राम राम जावई राम 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 ते बसलं सासरा स्वयंपाक घरात गेला बाहेर आला ते म्हणाले जावई बापू जरा पुरणपोळ्या घालत म्हणले भजे पापड घाले जरा उशीर आहे तोपर्यंत तुम्ही जरा देवपूजा करून घ्या ते जावई म्हणाले अरे त्या तर पूजेला बैठा म्हणाला की मला नाही 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 इथले मी लोक आपल्याला पूजा लावले जगण्यातच आता नाही मरावंच म्हणलं कशाला कंटाळले देवाला इथं मरू नये म्हणला हे श्यामपूरचे माणसं सगळे प्रेमळ माणसं आहेत म्हणलं दादा आणि ते गेलं ना परगावामध्ये लांब शिवलाशी लावली लिंबाच्या झाडाला फाशी आता फाशी घेणार तितक्यात तिचं ते राग होतं का नाही ते शेत मला पडत आले ते म्हणा आता मला अमृत पवला तिने माझ्या वावर हिंदूच कमला ते वरचं फाशी घेणारे म्हणाले नका म्हणला मला रोखू नका गड्या मला मी लईच कदरले जिंदगीला मला मरू द्या ते शेतकरी म्हणाले बाबा मरू नको जिंदगी काय पुन्हा पुन्हा भेटत असते का तू घरच्याला वैतागलास ना एक काम कर इथंच राहा म्हणला माझ्यापाशी राहा मी तुला फुगट पोचतो म्हणा फुगट जन्मभर मी तुला भाकर घालायला तयार आहे तू फक्त माझ्या घरी देवपूजा करून खाय तर देवपूजा म्हणलं की तर कपाळाला छाप लावला ना ते म्हणलं आली म्हणाले इथं ती देवपूजा त्याला नाथ बाबा म्हणतात तुला एवढा जर पूजेचा कंटाळा असेल तू माणूस म्हणून कशाला जन्माला आलास एवढा जर तुला देव धर्माचा कंटाळा असेल तुला लहानपणीच कसं टीव्हीला निघालं नसेल तू लहानपणीच का केला
नसूनही कंटाळा ऐका. तुम्ही जर संसारिक आहात, गृहस्थी आहात, तुमच्या नित्य कर्मामध्ये देवपूजा रोज माणसाने पूजा करावी.